सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दहशत माजवणारा वाघ कुठे गेला याची चर्चा रंगली होती। आता मिळालेल्या माहितीनुसार हा वाघ भूम तालुक्यातील सुकटा शिवारात आढळून आलाय। या वाघाच्या पुन्हा एकदा हालचाली आढळल्या असून वन विभागानं या भागात शोध मोहीम हाती घेतली आहे। या भागातील स्थानिक नागरिकांनी सावध राहावं असा इशारा देण्यात आला आहे। महिन्याभरापूर्वी यवतमाळ येथील अभयारण्यातून येडशीच्या रामलिंग अभयारण्यात दाखल झालेल्या वाघानं मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली होती। त्याने अभयारण्य परिसरात अनेकदा दर्शन दिल्यानंतर आता तो भूम आणि वाशी तालुक्याच्या सीमेवर पोहोचला आहे। मध्यरात्री सुकटा शिवारातील एका तलावालगत असलेल्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या काही नागरिकांनी वाघाच्या हालचाली पाहिल्या। यानंतर वन विभागाच्या पथकाने त्या भागात पाहणी केली तेव्हा त्यांना वाघाचे ठसे स्पष्ट दिसून आले। या वाघाने आतापर्यंत 25 पेक्षा जास्त पाळीव जनावरांची शिकार केली आहे। सुकटा शिवारातील एका तलावाजवळ देखील त्याने एका पाळीव प्राण्याची शिकार केली आहे। त्याच्या या हालचालींमुळे स्थानिक शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। वाघाच्या हालचालींवर वन विभागाच्या पथकांचे बारीक लक्ष आहे। नागरिकांनी रात्रीच्या वेळी जंगल आणि तलाव परिसरात जाणे टाळावे अशी सूचना देण्यात आली आहे।